आधी हा व्हिडिओ बघा। जब मैं घर से निकला था मैंने एक कप चाय पी थी। मुझे तो ये भी नहीं पता था मुझे भूख लगी है। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतं। यामध्ये एका स्विगी डिलिव्हरी रायडरला जेव्हा कस्टमरने जेवायला दिलं तेव्हा तो अक्षरशः लहान मुलासारखा ढसाढसा रडायला लागला। तो असं म्हणतोय की या कामाच्या पसाऱ्यामध्ये मी विसरूनच गेलो होतो की मला भूक लागली आहे ते। या व्यक्तीला एक मुलगा आणि एक मुलगी आहे। त्यांच्या शिक्षणासाठी तो दिवस रात्र काम करतोय। तो व्हिडिओमध्ये असं म्हणतोय की सकाळी निघताना फक्त मी एक कप चहा प्यायलो होतो आणि नंतर दिवसभर डिलिव्हरी करताना जेवायला वेळच मिळाला नाही आणि म्हणून तो उपाशी राहून काम करत राहिला। एक मध्यमवर्गीय कुटुंबातला बाप आपल्या मुलांसाठी कोणत्या टोकाला जाऊन मेहनत करत असतो ना, की त्याला जेवायची आठवण, स्वतःचं अस्तित्व कशाचंच भान राहत नाही। हे सगळे डिलिव्हरी करणारी मंडळी आहेत। ही लोक कधी जेवण करत असतील याचा कधी विचार आला का आपल्या मनामध्ये? आपल्याला रस्त्यावरून जाताना फक्त सुसाट पळताना दिसतात आपल्याला ही लोक। आपण जेव्हा आरामात घरी बसून अन्न मागवतो तेव्हा ते वेळेत पोहोचवण्यासाठी कोणीतरी उन्हा पावसामध्ये धावत असतं। यावर एक संवेदनशील माणूस म्हणून आपण त्यांना जेवण नाही तर किमान पाण्याचा एक ग्लास तर नक्कीच ऑफर करू शकतो ना। किमान पुढे काही तास त्यांचे चांगले जाऊ शकतील। सोशल मीडियावरती हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी त्या ग्राहकांच्या माणुसकीचं कौतुक केलंय, ज्यांनी त्याला प्रेमाने खाऊ घातलं आणि घरी नेण्यासाठी जेवणही पॅक करून दिलंय। तुम्हाला काय वाटतं? या गिग वर्करसाठी आपण संवेदनशीलता दाखवायला हवी ना? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि फॉलो करा लगाव बत्ती।